सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा दणका. पंढरपूर मारहाण प्रकरणातील ते 2 पोलीस कर्मचारी निलंबित. मागील आठवड्यात गोपाळपूर नाक्याजवळ वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाकडून 2,000 रुपये रोख व 2,000 रुपये चलन नो एंट्रीमध्ये आलामून घेतले. यावर त्या चालकाने 6 चाकी ट्रक आडवा लावून रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाच्या दरम्यान मोहोळचे आमदार राजू खरे अडकले. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला होता. तसेच या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी तेव्हा चालकाला मारहाण केली. हे सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाले. याबाबत विधानसभेतही आमदार अभिजित पाटील आणि आमदार राजू खरे यांनी आवाज उठवला. त्यावेळी विधानसभेचे सभापती यांनी सखोल चौकशीचे आदेश देऊन यामध्ये दोषी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल विजय कांबळे आणि पोलीस नाईक रविकांत वाघमारे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. पंढरपूर उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक अधीक्षक प्रशांत डगळे यांनी याबाबत त्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखाकडे पाठवला होता. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखाने यावर 2 कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती सहाय्यक अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली. याबाबत लोकशक्ती टाइम्सने आवाज उठवला होता. मी उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर उपविभाग 3 मार्च रोजी जी घटना झालेली त्याच्याच अनुषंगाने आम्ही आमचा अहवाल माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयास पाठवल्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी याच्यावरती जे 2 पोलीस अंमलदार ट्रॅफिकचे त्यांना निलंबित केले आहे आणि त्याची चौकशी होऊन त्याच्यावरती अजून अधिक कारवाई होणार आहे. तर ह्याच अनुषंगाने आमचे असे म्हणणे आहे की ज्या कुणा व्यक्तींना किंवा नागरिकांना अशी कुठलीही गैरप्रकार किंवा कुठलीही घटना त्यांना जर निदर्शनास आली तर त्यांनी वरिष्ठ कार्यालयाला जरूर कळवावे. आम्ही आपल्या त्या मदतीसाठीच आहोत आणि त्या ठिकाणी तात्काळ कारवाई ही आमच्याकडून केली जाईल आणि कोणीही कायदा हा आपल्या हातात घेऊ नये अशी एक आव्हान मी आपल्या सर्व नागरिकांना करतो. जय हिंद.